जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम रूप पाहतालू रूप पाहतालू रूप पाहतालो रूप पाहतालो हा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम जय जय राम यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला यात्रे अलंकापुरा येते आवडते विठ्ठला ते आवडते विठ्ठला ते आवडते विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे दिले दान हे ज्ञाना दिले दान हे ज्ञाना दिले दान हे ज्ञाना पांडुरंग प्रसन्नपणे दिले दान ज्ञाना दिले दान ज्ञाना दिले दान ज्ञाना भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया त्याहुनी थोर महिमाया त्याहुनी थोर महिमाया वैकुंठ पंढरपूर त्याहुली थोर महिमाया त्याहुली थोर महिमाया त्याहुली थोर महिमाया पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे दिले दान हे ज्ञाना दिले दान हे ज्ञाना दिले दान हे ज्ञाना पांडुरंगे प्रसन्नपणे दिले दान हे ज्ञाना दिले दान हे ज्ञाना दिले दान हे ज्ञाना निळा म्हणे जाणूनी संत येती धावत प्रतिवर्षी येती धावत प्रतिवर्षी येती धावत प्रतिवर्षी निळा म्हणे जाणून संत येथे धावत प्रतिवर्षी येथे धावत प्रतिवर्षी येथे धावत प्रतिवर्षी पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे दिले दान हे ज्ञाना दिले दान हे ज्ञाना दिले दान हे ज्ञाना पांडुरंग प्रसन्नपणे दिले दान ज्ञाना दिले दान विज्ञाना दिले दान विज्ञाना विठ्ठल विठ्ठल
यात्रे अलंकापुरा येती, यात्रे अलंकापुरा येती, ते ते आवडती विठ्ठला. पांडुरंगे प्रसन्नपणे दिले दान, हे ज्ञाना प्रस्तुत. कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वर्तमान स्थितीमध्ये मानवता आणि विवेक धर्माचा वसा आणि वारसा जपणारा एकमेव संप्रदाय, ज्याचं नाव वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी असणारे जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज यांच्या पट्टशिष्य असणाऱ्या निळोबारायांचा 4 चरणाचा आळंदी वारीचं महात्म्य सांगणारा गोडाभंग विठ्ठल विठ्ठल अभंग संत श्री निळोबाराय महाराजांचा असून अभंगाच्या माध्यमातून निळोबाराय महाराज या प्रत्येक भूतलावर असणाऱ्या प्रत्येक जीवाला आळंदी वारी त्यानं जन्माला आल्यानंतर का करावी आणि ती आळंदी वारी केल्यानंतर भगवंताला तो कसा प्रिय होतो, किंबहुना त्या आळंदी वारीचं महात्म्य काय आहे, या संबंधानं गोड उपदेश करतात. परमार्थ करत असताना माणसं 3 पद्धतीनं या परमार्थामध्ये असलेली पाहायला मिळतात. पहिल्या वर्गाचा जर विचार केला तर पहिला वर्ग स्वीय परमार्थ करतो, म्हणजे स्वतःच्या मनाने परमार्थ करतो. पहिला वर्ग आहे जो स्वीय परमार्थ करतो, म्हणजे स्वतःच्या मनाने परमार्थ करतो. दुसरा वर्ग आहे जो लोकांना आवडेल असा परमार्थ करतो, म्हणजे लोकमान्य परमार्थ करतो. आणि तिसरा वर्ग जो म्हणजे देवाला आवडेल असा देवमान्य परमार्थ करतो. आजच्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला स्वीय परमार्थाचाही जास्त विचार करायचा नाही, आपल्याला लोकमान्य परमार्थाचाही विचार करायचा नाही. आपल्याला विचार करायचा आहे तो देवाला आवडणाऱ्या परमार्थाचा. विठ्ठल विठ्ठल तुमचा आमचा परमार्थ कसा आहे सांगू? स्वीय परमार्थ. कसा 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 देवपूजा करत असताना आम्ही त्या भगवंताला आंघोळ घालतोय, आम्ही त्या भगवंताला जल अर्पण करतोय. पण महाराज सांगतात तुम्ही त्या भगवंताला जल अर्पण करताय, तुम्ही त्याला आंघोळ घालताय, तुमच्या मुखामध्ये सातत्याने त्या भगवंताचं अखंडपणे त्या भगवंताचं नाव आहे, पण तुमचं चित्त जर त्या देवपूजेमध्ये नसेल तर तो तुमचा स्वीय परमार्थ झाला. महाराज सांगतात चित्त धावे विषयावरी, चित्त धावे विषयावरी, चित्त धावे विषयावरी, चित्त धावे. नाम जपता हे वैखरी, नाम जपता हे वैखरी, चित्त धावे विषयावरी, चित्त धावे विषयावरी, चित्त धावे विषयावरी, चित्त धावे. महाराज गोड वर्णन करतात. महाराज म्हणतात तुम्ही जर देवपूजा करत असाल, तुमच्या मुखामध्ये अखंड त्या भगवंताचं नाव आहे, पण तुमचं जर चित्त विषयांकडे जर धावत असेल ना, तर महाराज सांगतात तो तुमच्या सोयीचा परमार्थ आहे. तो तुमच्या काय, तुमचा आमचा परमार्थ कसा सोयीचा आहे? परी सेगे सुनेबाई, नको वेचू दूध दही, का आवा चालली पंढरपुरा, वेशी पासुणी आली घरा. एक आजीबाई होती, आजीबाई पंढरपूरला निघाली. कशासाठी? वारीसाठी. का लोकांना एखादी चांगली गोष्ट आवर्जून करा असं सांगावं लागतं, आणि एखादी चुकीची गोष्ट करू नका तरी लोक केल्याशिवाय राहत नाही. ज्या काही ठिकाणी माणसानं आवर्जून जावं आणि काही ठिकाणी माणसानं जर बोलवलं तरी जाऊ नये. त्या आजीबाईला तिच्या मैत्रिणीनं सहज म्हटलं, का येते का पंढरपूरच्या वारीला? येते की म्हणे. येते. निघाली. तुकाराम महाराज गोड वर्णन करतात. ती आजीबाई वेशीपर्यंत गेली, आणि वेशीपर्यंत गेल्यानंतर त्या आजीबाईच्या काय लक्षात आलं काय माहिती, ती तिथून माघारी आली, आणि माघारी येऊन ती स्वतःच्या सुनेला असं सांगते, काय परी सेगे सुनेबाई, नको वेचू दूध दही. मी पंढरपूरला वारीला चालले, पण मी गेल्यानंतर माझ्या पाठीमागं आपल्या घरच्या ज्या गायी आहेत, ज्या म्हशी आहेत, त्यांचं दूध दही तूप माझ्या पाठीमागं तू कुणाला विकू
आणि निघाली कुठं? आवाज चालली पंढरपुरा, वेशी पासुणी आली घरा. हा, परत थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्या आजीबाईच्या काय लक्षात आलं काय माहिती, ती तिथून पुन्हा माघारी आली. मी स्वीय परमार्थ सांगतोय. ती तिथून पुन्हा माघारी आली. ती मैत्रीण त्या आजीबाईला म्हणते, का ग आताच जाऊन आले होते? नाही म्हणे. परत आठवलं. काय आठवलं? घरी येऊन ते आपल्या सुनेला असे सांगते, काय? मज हातीचा कलवडू मज वाचूनी नको फोडून. निघाली कुठं? मी पंढरपूरला चालले. पण मी पंढरपूरला गेल्यानंतर आपल्या घरी जो शेणांचा कलवडू ना, कलवडू, हा, जो गोवऱ्या रचून ठेवलेला ढीग आहे ना, ढीग, तो ढीग तू अजिबात फोडू नको. आणि निघाली कुठं? आवाज चालली पंढरपुरा. या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे ऐसे जण गोवी येले माये करून. हा परमार्थ, ही वारी आपल्या सोयीची झाली. ही वारी काय झाली? आपल्या सोयीची, स्वीय परमार्थ झाला. पण हा स्वीय परमार्थ भगवंताला मान्य नाही. नाही. दुसरा परमार्थ करणारा वर्ग आहे. ज्या दुसऱ्या परमार्थ करणारा वर्ग जो लोकांना आवडेल, लोकांना पचेल, हा, लोकांना तो कसा चांगला दिसेल, अशा पद्धतीनं तो परमार्थ करण्याचा प्रयत्न करतात. पण महाराज सांगतात, हा लोकमान्य परमार्थ सुद्धा भगवंताला मान्य नाही. का? कारण लोकांचं मानणं काळानुसार, वेळेनुसार, स्थळानुसार, पदानुसार, पैशानुसार बदलत असतं. अंधार पडला की माणसाला स्वतःची सावली सुद्धा साथ देत नाही. लोकांचं तो सोडून द्या. विठ्ठल विठ्ठल. लोकांना आवडेल याच्यासाठी जर तुम्ही परमार्थ करत असाल, एक बोलू, लोकांची आवड प्रत्येक काळानुसार, वेळेनुसार, स्थळानुसार बदलत जाते. पण आम्ही लोक काय म्हणतील किंवा लोक मला कसं चांगलं म्हणतील याच्या पाठीमागं प्रत्येक जण काय करतोय? पळतोय. लोक मला चांगलं कसं म्हणतील याच्यासाठी प्रत्येकाची काय धडपड चालू आहे. हा, पैसे आम्ही कमवतो, हा, कष्ट आमचे, नोकरी आमची, पैसे आमचे, घर आम्ही आमच्या कष्टातून उभा केलं. पण त्या घराला रंग देत असताना तो मला चांगला वाटेल का बाहेरच्या जाणाऱ्या लोकांना चांगला दिसेल याचा विचार आम्ही करतो. पायात घालायची चप्पल आहे, तिची किंमत काय आहे? पायीची आव्हान पायी बरी, एवढी जिची किंमत आहे, ती चप्पल खरेदी करताना सुद्धा मला आवडते का याच्यापेक्षा ती समोरच्याला चांगली दिसेल का याचा जर विचार आम्ही करत असू ना, तर महाराज सांगतात, या लोकांच्या मानण्याचा तुम्ही काही विचार करू नका. कारण लोकांचं मानणं हे सातत्यानं बदलत असतं. व्यक्ती परत्वे, काल परत्वे, स्थिती परत्वे, ते सातत्यानं नेहमी बदलतं. त्यामुळे लोकांच्या मानण्याचा विचार करू नका. लोक तुमच्यासाठी तात्पुरतं टाळ्या वाजवतील ना, तुम्हाला वा म्हणतील, पण तुमची अवस्था कशी होईल सांगू? तुकाराम महाराज एका माकडाच्या रूपकातून गोड सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, हात दात कान हलविती मान दाखविती जन मानावया. माकडाचं रूपक देताना तुकाराम महाराज सांगतात, काय ती करावी मोलाची माकडे, नाचता ती पुढे संसाराच्या, झाडा देताची विचकती दात, घेती यमदूत दंडवरी. ते माकड स्वतःच्या हावभाव करत असतं, कान हलवत असतं, दात विचकत असतं, मान हलवत असतं, कान उडवत असतं, हा, हसत असतं. ते नाना पद्धतीचे नखरे करत असतं. का? कारण त्याला माहितीये, आपले जर नखरे समोरच्यांना आवडले तर समोरची लोक आपल्या मालकाला पैसे देतील, आणि आपल्या मालकाला पैसे मिळाले तर आपलं पोट भरणार असतं. म्हणून ते माकड लोकांनी मला मानावं याच्यासाठी ज्या पद्धतीनं नाना पद्धतीच्या हावभाव करतात ना, तशी प्रत्येकाची धडपड त्याच्यासाठी चालू आहे की लोकांनी माझा परमार्थ चांगला आहे असं म्हणावं. परंतु लोकांचं मानणं महत्वाचं नाही, देवाचं मानणं फार महत्वाचं आहे. बा, पंढरपूरच्या गाभारामध्ये एक भली मोठी रांग आहे, आणि ती भली मोठी रांग क्रॉस करून एक आंधळा माणूस पंढरपूरच्या गाभारामध्ये आता आलाय. तो 16 खांबीतून थोडा पुढं आला, आणि पुढं आल्यानंतर त्या आंधळाच्या शेजारी एक डोळस माणूस होता. त्या डोळस माणसानं त्या आंधळ्याला प्रश्न केला की, बाबा रे, एवढी मोठी भली रांग आहे, पण एक दुर्दैव आहे म्हणे. काय काय तुझं दुर्दैव आहे की त्याचं ते साजिरो गोजिरो सुंदर गोंड सासरूप तुला पाहता येणार नाही. त्यावेळेस त्या आंधळ्या माणसानं दिलेलं उत्तर अतिशय महत्वाचं होतं. तो आंधळा त्या डोळस माणसाला असं सांगतोय की, बाबा रे, हा, मला त्याला पाहता यावं याच्यासाठी मी इथपर्यंत आलो नाही, त्यानं मला पाहावं याच्यासाठी मी इथपर्यंत आलोय. महाराज, आपलं मानणं महत्वाचं नाही, देवानं आपल्याला मान्य केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस देव आपल्याला मान्य करेल ना, त्यावेळेस तो आपला होतो आणि आपल्याला त्याचं होता येतं.
म्हणून लोकांना आवडेल असाही परमार्थ तुम्ही करू नका. पहिला वर्ग जो स्वीय परमार्थ करतो, स्वतःच्या आवडीनुसार परमार्थ करतो, तोही देवाला आवडत नाही. दुसरा वर्ग जो लोकांना आवडेल याच्यासाठी फक्त दंभ दाखवतो, लोकांनी मला चांगलं म्हणावं याच्यासाठी फक्त दाढी वाढवणं, त्याच्यासाठी फक्त पांढरं शुभ्र वस्त्र घालणं, त्याच्यासाठी गंध लावणं, त्याच्यासाठी फक्त या परमार्थाचा आव आणणं, आपल्यासारखे मूर्ख आपणच ठरू. म्हणून महाराज सांगतात हा लोकमान्य परमार्थ सुद्धा काय अजिबात मान्य नाही. आणि तिसरा जो परमार्थाचा प्रकार सांगितला, जी लोक देवाला आवडेल असा परमार्थ करतात, मग देवाला नेमका कोणता परमार्थ आवडतो, तर ती दोन पद्धतीने त्याचा विचार करता येईल. तर भगवंताला एक त्याची केलेली भक्ती आवडते आणि दुसरा ती म्हणजे त्याच्या भक्ताची केलेली भक्ती आवडते. आणि मग भगवंताला नेमका कुठला परमार्थ आवडतो, भगवंताची आवड नेमकी काय, तर महाराज सांगतात नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार. आवडे देवासी ऐका तो प्रकार, आवडे देवासी ऐका का प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. भगवंताला जर कुठला परमार्थ आवडतो, भगवंताला दोन पद्धतीचे परमार्थ आवडतात. पहिला परमार्थ त्याची भक्ती करणारा भगवंताला प्रिय असतो, त्याची भक्ती करणारा भगवंताला आवडतो. महाराज देव स्वतः असं म्हणतो, हे ना तो आवडे मज जीवाचे नी पाडे. कोण आवडतं मला, जो माझी भक्ती करतो तो मला कसा आवडतो, जीवासारखा आवडतो. तो काय मला जीवा. इथं फार गंमत आहे, फार गोड आहे. भगवंताला दोन पद्धतीचा परमार्थ आवडतो. एक त्याची भक्ती करणारा परमार्थी भगवंताला आवडतो आणि दुसरा त्याच्या भक्ताची भक्ती करणारा परमार्थ भगवंताला आवडतो. मग त्याची भक्ती करणारा भक्त त्या देवाला, त्या परमात्म्याला कसा आवडतो, तर तो त्याच्या जीवासारखा आवडतो. कसा, तो त्याच्या जीवासारखा आवडतो. कसा, प्राणासारखा आवडतो. जो माझी भक्ती करतो भगवंत म्हणतो तो मला माझ्या प्राणासारखा आवडतो. पण त्याच्या पुढची गंमत आहे, भगवंत म्हणतो जो माझ्या भक्ताची भक्ती करतो तो मला प्राणापेक्षाही जास्त आवडतो. भगवंत म्हणतो जो माझी भक्ती करतो तो मला माझ्या प्राणासारखा आवडतो, पण जो माझ्या भक्ताची भक्ती करतो तो मला प्राणापेक्षाही जास्त आवडतो. भगवंत स्वतः सांगतोय काय, सकळ ही प्रीती त्यांचे ठाई, सकळ ही प्रीती त्यांचे ठाई, सकळ ही प्रीती त्यांचे ठाई, सकळ ही प्रीती. महाराज भगवंत असं सांगतोय काय, सकळ ही प्रीती त्यांचे देव भक्त जीवाहुनी आवडती. भगवंताला त्याच्या भक्ताची भक्ती करणारे जे परमार्थी असतात, त्याच्या भक्ताची भक्ती करणारे जे सेवक असतात ते भगवंताला स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त आवडतात. म्हणून पहिला वर्ग जो भगवंताची भक्ती करतो तो भगवंताला आवडतो, जो परमार्थ देवाला आवडतो असा परमार्थ तो करतो. आणि दुसरा वर्ग जो भगवंताच्या भक्ताची भक्ती करतो तो एक परमार्थी भगवंताला आवडतो. मग भगवंताचे भक्त नेमके कोण आहेत, तर हे साधू संत महात्मे त्या भगवंताचे कोण आहेत, भक्त आहेत.
त्या भगवंताचे भक्त आहेत आणि त्या भक्तांची सेवा केलेली भगवंताला अत्यंत प्रिय आहे. आणि मग या साधू संतांची सेवा, या भक्तांची सेवा तुम्हा आम्हाला 3 पद्धतीने महाराज करता येते. पहिली पद्धत, या साधू संतांची सेवा तुम्हा आम्हाला मानसिक पद्धतीने करता येते. या साधू संतांची सेवा, यांची भक्ती तुम्हा आम्हाला वाचिक पद्धतीने करता येते. आणि या साधू संतांची भक्ती तुम्हा आम्हाला कायिक पद्धतीने करता येते. विठ्ठल विठ्ठल. या साधू संतांची भक्ती तुम्हा आम्हाला मानसिक पद्धतीने करता येते. कसं कसं? नाही मला पंढरपूरला जाता आलं, नाही मला आळंदीला वारीला जाता आलं, पण आळंदीला जे वारकरी चाललेत ना, त्यांच्यासाठी हा फराळ मी देते. नाही मला पंढरपूरला जाता आलं, नाही मला आळंदी वारीला जाता आलं, पण आळंदीला जे वारकरी पायी चाललेत ना, त्यांचे पायी दम. ही भावना मनामध्ये निर्माण होणं म्हणजे त्या साधू संतांची, त्या भक्तांची मानसिक सेवा करणं. आळंदीला ज्यावेळेस वारकरी येतात त्यावेळेस त्यांना पाऊस आहे, थोडी थंडी आहे, राहायला जागा मिळत नाही, म्हणून कुठेतरी आडोशाला जागा निर्माण करून देणं. त्यांना पाणी नाही तर त्या पाण्याची सोय करून देणं. ही जी मनामध्ये भावना निर्माण होऊन त्या मानसिक पद्धतीची सेवा त्यांची केली जाते. अशी ही सेवा भगवंताला फार आवडते. मग त्यांची सेवा तुम्हा आम्हाला मानसिक पद्धतीने करता येते. या साधू संतांची सेवा तुम्हा आम्हाला वाचिक पद्धतीने सुद्धा करता येते. काय महाराज सांगतात, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटे, नेघे माझी वाचा तुटे, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटे, नेघे माझी वाचा तुटे. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, नेघे माझी वाचा तुटे, नेघे माझी वाचा तुटे. साधू संतांची सेवा तुम्हा आम्हाला वाचिक पद्धतीने सुद्धा करता येते. कशी कशी कशी? पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे, त्यांना आम्हाला पुण्य प्राप्त होतं. नेघे माझी वाचा तुटी, महालाभ भुकासाठी. साधू संतांची सेवा तुम्हा आम्हाला मानसिक पद्धतीने सुद्धा करता येते, जी भगवंताला प्रिय असते. साधू संतांची सेवा तुम्हा आम्हाला वाचेन सुद्धा करता येते. तुका म्हणे देवा, त्यांची केली पावे सेवा. कुणाची? साधू संतांची. त्याची भक्ती करणाऱ्याची भक्ती जर तुम्ही आम्ही केली तर ती भगवंताला प्रचंड आवडते. मानसिक भक्ती संतासी आसन, संताचे आसन, पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने, कामने जाणे, म्हणे इच्छिले ते पुरवी, इच्छिले ते पुरवी, इच्छिले ते पुरवी, इच्छिले ते पुरवी. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. महाराज म्हणतात, घालू संतांशी आसन, पूजा करू काया वाचा मने. काय की त्या भगवंताच्या भक्ताची सेवा तुम्हा आम्हाला कायेनं सुद्धा करता येते.
वाचेनं सुद्धा करता येते आणि मनानं सुद्धा करता येते. आपण मानसिक भक्ती पाहिली, आपण वाचिक भक्ती पाहिली, आणि तिसरा भक्तीचा प्रकार आहे ज्यांची सेवा तुम्हा आम्हाला कायेनं सुद्धा करता येतात, ज्याला आम्ही कायिक भक्ती म्हणू. हा, कायेनं त्या साधू संतांची भक्ती करणं म्हणजे नेमकं काय करणं हो? तर कायेनं त्या साधू संतांची भक्ती करणं म्हणजे त्यांच्या वारीला जाणं. हा, काही लोक म्हणतात हा वारी काय खरंय, हा पाऊस असतो, थंडी असते, ऊन येतं, वारं येतं, पाय दुखतात, हात दुखतात, अंग ठणकतं. हा, आता ज्या माणसांना वारी केलीच नाही त्यांना वारी म्हणजे काय हे सांगणं फार कठीण आहे. हा, कोल्ह्याचं तोंड पोचत नाही त्यानं म्हणावं द्राक्ष आंबट आहे, काय खरंय का? नाही नाही, वारीमध्ये कंटाळा येतो असं वारीत जाणाऱ्यांनी म्हटल्यानंतर ठीक आहे. वारीमध्ये कंटाळा येतो हा असं वारीत जाणारे म्हटल्यानंतर ठीक आहे, पण जो वारीला जातच नाही त्यानं जर म्हणावं वारीमध्ये कंटाळा येतो तर हे काही खरं नाही. मग महाराज सांगतात त्या साधू संतांची कायिक सेवा करणं म्हणजे नेमकं काय, तर त्यांच्या वारीला जाणं. आणि मग अशी ही वारी, हा, अनेक संतांच्या वेगवेगळ्या स्थितीला भगवंतानं वाऱ्या वाटून दिल्या. आणि मग कार्तिक वारी जी आहे, जी कार्तिक वारी भगवंतानं कुणाला दिली? दुसऱ्या पक्षातली संत श्री ज्ञानेश्वर महाराजांना दिली. आणि अशा या कार्तिक वारीच्या यात्रेला म्हणजे काय, तर त्या भक्ताची कायिक सेवा करणारा, त्या भक्ताची कायिक सेवा करणारा भगवंताला आवडतो. मग अशा या कार्तिक वारीच्या आळंदीच्या यात्रेला जो भक्त जातो तो भगवंताला प्रचंड आवडतो. अभंगाचं प्रथम चरण. यात्रे अलंकापुरा येथे, यात्रे अलंकापुरा येथे, यात्रे अलंकापुरा येथे, यात्रे अलंकापुरा येथे. ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला. पांडुरंगी कृपादान प्रसन्नपणे, पांडुरंगे प्रसन्नपणे, ते आवडती विठ्ठला, ते आवडते विठ्ठला. पांडुरंग प्रसन्नपणे, पांडुरंग प्रसन्नपणे. यात्री अलंकापुरा येथे, ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला. पांडुरंग प्रसन्नपणे, यात्रे अलंकापुरा येथे, ते आवडती विठ्ठला, ते आवडती विठ्ठला. पांडुरंगे प्रसन्नपणे. आळंदीची वारी जे भक्त करतात ते भक्त निळोबाराय म्हणतात. त्या भगवंताला प्रचंड आवडतात. यात्रे अलंकापुरा येती, ते आवडती विठ्ठला. महाराजांनी दोनदा ते शब्द वापरलाय. म्हणजे एक अनाधिकारी आणि दुसरा अधिकारी. हा, जो फक्त सहल म्हणून आळंदीच्या वारीला येतो ना त्याचं सुद्धा कल्याण आहे, आणि जो वारीक म्हणून आळंदीच्या वारीला येतो ना त्याचं सुद्धा काय आहे महाराज, कल्याण आहे. काय, हा, मग ही वारी नेमकी कुठली करायची, तर ते अलंकापुराची वारी म्हणजे काय, आळंदीची वारी करायची. मग महाराज म्हणतात या आळंदीला नेमकं अलंकापूर का म्हटलं जातं? त्या आळंदीला अलंकापूर का म्हटलं जातं? हा, ज्या ठिकाणी रावण राहतो तिला काय म्हणू आपण, लंका. आणि ज्या ठिकाणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय वास्तव्य करतात ज्याला आपण काय म्हणू, अलंका. हा, लंकेमध्ये अहंकार आहे, लंकेमध्ये सोन आहे, पण त्या ठिकाणी काय आहे, अहंकार आहे. हा, इकडं आळंदीला सोन आहे पण अहंकार अजिबात नाही. आळंदीला काय आहे, सोन आहे, हा, सोन्याचा पिंपळ द्वारात आहे पण अहंकार अजिबात नाही. मग या आळंदीला अलंकापूर नेमकं का म्हटलं जातं? महाराज, कृतयुगामध्ये याला आनंदवन नाव होतं, त्रेतायुगामध्ये याला
वारुण नाव होतं. द्वापार युगामध्ये याला कापिल असं नाव होतं आणि कलियुगामध्ये याला अलंकापूर असं नाव पडलं आहे. मग हे अलंकापूर, आळंदीला अलंकापूर नेमकं का म्हटलं जातं, तर याच्या पाठीमागची आख्यायिकेचा जर आपण विचार केला तर याच्या पाठीमागची आख्यायिका अशी आहे, ज्यावेळेस भगवंत भगवान आहेत, त्या भगवानांचं धन आणि त्या धनाचं पालन करणारा, त्या धनांचा रक्षक असणारा खजिनदार म्हणजे कुबेर भगवंत, आणि त्या कुबेर भगवंतांना ज्यावेळेस असं वाटलं की काय, की आता या धनाचा कुठंतरी क्षय होत चाललाय, कलियुग जवळ येत चालले, आणि मग या धनाचा ज्यावेळेस क्षय होईल त्यावेळेस हा सगळा कारभार नेमका कसा चालणार आहे. देवांकडचं जर सगळं धन संपलं आणि ते धन संपल्यानंतर इथून पुढचा कारभार जर चालवायचा असेल तर आपल्याकडं कसलं धन शिल्लक राहत नाही. म्हणून काय करावं, तर या धनाचं आपल्याला जतन करायला पाहिजे. हे धन तुम्हा आम्हाला सांभाळून ठेवलं पाहिजे. हे देवतांमध्ये सगळी चर्चा झाली. आणि मग हे कसं सांभाळून ठेवायचं, तर काय केलं, त्या कुबेर महाराजांनी काय केलं, भगवान शंकरांची तपश्चर्या केली. भगवान शंकरांना कुबेर महाराजांनी प्रसन्न करून घेतलं आणि कुबेरजींसमोर भगवान शंकर आता उभे राहिलेत. भगवान शंकर आता कुबेर महाराजांसमोर उभा राहिलेत. मागा म्हणे कुबेरजी, तुमच्या तपश्चर्याने मी प्रसन्न झालोय, काय हवंय तुम्हाला. हा, कुबेरजी म्हटले, देवा आता कलियुग येत चालले, देवांकडच्या सगळ्या संपत्तीचा आता क्षय होत चाललाय, आणि मग ही जर संपत्ती संपली तर इथून पुढचा जो कारभार आहे तो कारभार नेमका कसा चालेल. म्हणून या संपत्तीचा क्षय थांबेल किंवा ही संपत्ती संपणार नाही अशा पद्धतीची काहीतरी योजना करावी म्हणून मी तुमची तपश्चर्या केली. आणि तुम्ही मला जर प्रसन्न झालाच असेल ना, काय हवंय कुबेरजी तुम्हाला, मला 3 वर पाहिजेत देवा. तुमच्याकडून काय 3 वर पाहिजे. कुठले कुठले वर पाहिजे. पहिला वर, हा, ज्या ठिकाणी ही संपत्ती मला ठेवायची ना त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या स्वरूपानुसार, तुमच्या स्वरूपानिशी त्या ठिकाणी तुम्ही वास्तव्याला राहायचं. हा, आजही आळंदीमध्ये जे सिद्धेश्वरांचं मंदिर आहे ते भगवान सिद्धेश्वरांचं मंदिर म्हणजे साक्षात कुबेरजींच्या तपश्चर्याचं फळ म्हणून भगवान शंकरांनी पहिलं वरदान दिलं की तुम्ही ज्या ठिकाणी म्हणाल त्या ठिकाणी मी थांबतो. मग त्या ठिकाणी थांबले म्हणून भगवान सिद्धेश्वर त्या ठिकाणी स्थित झाले. दुसरं वरदान कुबेरजींनी मागितलं काय, हा, या ठिकाणी माझ्या नावाने या ठिकाणून एखादं तीर्थ वाहिलं पाहिजे. माझ्या नावाने या ठिकाणी एखादं तीर्थ वाहिलं पाहिजे, ज्याला कुबेरगंगा असं म्हणतो ना, ती कुबेरगंगा. हा, कुबेरजींच्या नावाने भगवंतानं तथास्तु म्हटलं, चालू झाली. आणि मग असं ठिकाण जर कुठलं असेल तर बाबा हे आळंदीचं ठिकाण आहे, आणि या आळंदीच्या ठिकाणी तू जर हे धन आणून ठेवलं ना, हा, तर त्याचा क्षय होणार नाही. मग कुबेरजींच्या नगरी जी होती, कुबेरजींच्या नगराचं नाव होतं अलकावती नगरी. तिचं नाव काय होतं, तिचा अपभ्रंश पुढं अलंकावती असा झाला. त्या नगरीचं नाव होतं अलकावती नगरी. मग कुबेरजींनी त्यांची सगळी नगरीच अलकावती उचलली आणि आळंदीच्या तीर्थक्षेत्रावर आणून वसवली. आणि तिथं भगवान शंकर कुबेरजींच्या नावानं तीर्थ कुबेरगंगा आणि ती अलंकावती नगरी त्या ठिकाणी स्थित झाली. म्हणून आळंदीचं नाव काय झालं, अलंकापूर. हा, पुण्यभूमी अलंकावती, पुण्यभूमी अलंकावती, प्रत्यक्ष नांदे कैलासपती, प्रत्यक्ष नांदे कैलासपती, आणि सिद्ध साधकावस्ती, आणि सिद्ध साधकावस्ती, ब्रह्मावरपती आदी करोनी, ऐकालंकापुरीची मात, ऐकालंकापुरीची मात, ब्रह्म आदी करोनी, ऐकालंकापुराची मात, ऐकालंकापुराची मात. महाराज म्हणतात की काय 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 याला अलंकापुरी नाव कसं पडलं, तर महाराज म्हणतात पुण्यभूमी अलंकावती, प्रत्यक्ष नांदे कैलासपती, आणि सिद्ध साधका वस्ती. महाराज म्हणतात ब्रह्म अमरपती आदी करुणी,
ज्या ठिकाणी भगवान शंकरांनी सुद्धा काय केलंय, वास्तव्य केलंय, ज्या ठिकाणी सिद्धकांसाठी साधकांसाठी वस्तीचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं, ज्या ठिकाणी ब्रह्मदेवानं सुद्धा तपश्चर्या केली, ज्या ठिकाणं अमरपती म्हणजे इंद्रदेवानं सुद्धा ज्या ठिकाणी तपश्चर्या केली, या सगळ्यांनी तपश्चर्या केली. भगवान शंकर वास्तव्याला राहिले. कुबेरानं त्याची अलकावती नगरी त्या ठिकाणी स्थित केली. म्हणून आळंदीचं नामकरण अलंकापुरी असं झालं. म्हणून महाराज सांगतात, अशा कुबेरजींनी ज्यांनी देवांचं धन सांभाळण्याचं काम केलं, अशा कुबेरजींच्या धनाचा क्षय जर आळंदीत येऊन जर होत नसेल तर तुमच्या आमच्या जीवनाचा कसा क्षय होईल? तुमच्या आमच्या जीवनात तरुण जावं, तुमच्या आमच्या जीवनाचा क्षय टाळावा. म्हणून महाराज सांगतात, यात्रे अलंकापुरा येती. हा आळंदीची वारी नेमकी का करायची? तर तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण व्हावं. असं जर तुम्हाला मला वाटत असेल, भगवंताला त्याची भक्ती करणारे, मी मगाशी सांगितलं, भगवंताला त्याची भक्ती करणारे जे काही परमार्थिक आहेत ते परमार्थिक जीवासारखे आवडतात, पण त्याच्या भक्ताची भक्ती करणारे परमार्थिक भगवंताला जीवापेक्षाही जास्त आवडतात. पंढरपूरची वारी भगवंताला कदाचित जीवासारखी आवडेल, पण आळंदीची वारी भगवंताला त्याच्या जीवापेक्षाही जास्त आवडेल. म्हणून त्याच्या भक्ताची भक्ती करणं हे तुमचं आमचं परमार्थातलं कायिक कर्तव्य आहे. म्हणून महाराज सांगतात, यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. याला काय अलंकापूर नाव पडलं? ज्या ठिकाणी काय आहे, अहंकार आहे, त्या ठिकाणी लंका आहे. पण ज्या ठिकाणचा अहंकार निघून गेला ना, ते अलंका आहे. तुमच्या खिशात किती आहे याच्यापेक्षा तुम्ही खुशीत किती हे फार महत्वाचं. तुमच्या खिशात भरपूर असू द्या, पण तुम्ही जर खुशीत नसाल ना तर त्या खिशातल्याची किंमत शून्य आहे. तुमच्या खिशात काहीच नसू द्या, पण तुम्ही जर सुखानं झोपत असाल ना तर खिशात काहीच नसू द्या, पण जगातले सगळ्यात श्रीमंत तुम्ही. म्हणून महाराज सांगतात, हा अहंकार तुम्ही बाजूला सारा. आळंदीची वारी करणं म्हणजे फक्त कायेनं चालत 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 आळंदीला येणं असं अजिबात होत नाही. आपल्या ठिकाणचा अहंकार नाहीसा करणं म्हणजे सुद्धा या लंकेचं रूपांतर अलंकापुरीमध्ये करणं. याचा अर्थ असा होतो, विठ्ठल विठ्ठल. मग या आळंदीची वारी केल्यानं काही नेमकं पुण्य होतं का? या जगात फळाच्या अपेक्षेशिवाय कुणीच काही काम करत नाही. या जगामध्ये जर एखादं काम करायचं असेल ना तर प्रत्येकाला काय फळाची अपेक्षा आहे. तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी. तुकाराम महाराज सांगतात की या जगातला प्रत्येक जण काय करतोय, फळाच्या अपेक्षेनं काम करतोय. मग या आळंदीची वारी केल्यानंतर आमच्या पदरात नेमकं काय काय पडेल? आळंदी वारीची जर फळं जर पाहिली तर आळंदी वारी केल्यानंतर तुमच्या आमच्या पदरात एकूण 18 फळं पडतील. किती? 18 पुण्य. आम्हाला 18 प्रकारची पुण्य मिळतील. पण आता जेवढी होईल तेवढं ओघवतं आपण पाहूयात. आळंदीची वारी केल्यानंतर महाराज सांगतात, जर एकच माणूस जर आळंदीला गेला ना, जो एकटा आहे, तो एकटा जरी आळंदीला जरी गेला तरी महाराज सांगतात तो फक्त एकट्याच कल्याण करत तो असं अजिबात. जो करील याची यात्रा, जो करील याची यात्रा, तो तारील सकळ गोत्रा, तो तारील सकळ दोषा, सकळ ही कुळे पवित्रा, सकळ ही कुळे पवित्रा, याचनी दर्शने होते, याचनी दर्शने होते, याचे दर्शन होय, याचे दर्शन होय. या आळंदीची वारी केल्यानंतर तुमच्या आमच्या पदरात नेमकं काय पुण्य प्राप्त होतं? तर महाराज या पुण्याचे वर्णन करत असताना फार गोड वर्णन करतात. काय? धन्य धन्य महाराज गोड वर्णन करतात. जो करील याची यात्रा, तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा, याचनी दर्शने होती, धन्य धन्य घरातली. असं हे धन्य ठिकाण आहे की वारीला जरी एकटा माणूस गेला ना तर त्याच्या पदरात पुण्य पडतं असं अजिबात नाही.
त्याच्या तर पदरात पुण्य पडतच, पण आणखी कुणाकुणाला पुण्य मिळतं? जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा. घरी राहणार आहेत ना, घरी राहणाऱ्यांना सुद्धा याचं पुण्य मिळतं. सकळ ही कुळे पवित्रा, सगळी कुळ इथून पुढे जी जन्माला येणार आहेत ना बाळ, त्यांनाही त्याचं. आणि पाठीमाग जे झाले ना, आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, या सगळ्यांना सुद्धा त्याचं पुण्य मिळतं. आणि महाराज सांगतात हे सगळं पुण्य कुठं मिळतं? तर आळंदी वारीचं दर्शन केल्यानंतर. म्हणून महाराज सांगतात यात्रे अलंकापुरा येती विठ्ठल विठ्ठल.